थोडं दिवस तिथं पप्पाला घेऊन नाही जर मी येईना तिथनं तुम्हाला नाही जर वडत घरी आणा ना माझं नाव दुसरं ठेवा तुम्ही. त्यांच्या तालावर जी उड्या हाणताय का ना ती तालच बघा उद्याच्याला कसा मोडती. लय तिथं राहून शिना गुलाटणे हाणताय लय उड्या मारताय काय पण बोलताय या पाक सोड चिठ्ठीपर्यंत तुमची मजल गेली या. ही तर राहूनच टकुरीवर मिर वाटायचंय. तुम्ही म्हणाल तसं माझ्याच्यानं होणार नाही. तुम्ही म्हणाल तसं माझ्याच्यानं जमणार पण नाही. आतापर्यंत तुम्ही जसं म्हणसाल तशी वागली. तुमचं प्रत्येक होयत होय म्हणलंय. कधी सुद्धा तुमचं मन मी दुखवलं नाही. पण तुम्ही माझ्या मनाचा किंचित म्हणून विचार केला नाही. आता तुम्ही जे मला करू नको म्हणाल ना मी हटमून करणार. जिथं जाऊ नको म्हणसाल तिथं मी जाणार. तर उद्या मी तुमचा विरोध आहे ना माझ्या आईबापाकडे मी जायच नाही. मी मुद्दाम जाणार उद्या. काय तुम्ही जेवढा मला त्रास देता ना तेवढाच मी पण तुम्हाला त्रास देणार. तुम्ही जसं माझ्या संग वागचाल तसं मी तुमच्या संग वागणार. चांगलं राहून पण बघितलं मला काय मिळलं काय नाही. तुमची एकच अपेक्षा आहे की मी ही घर सोडून जावावं. पहिल्यापासून तीच तुमच्या मनात आहे की ही कधी घर सोडून जातीय आणि इथलं वातावरण कधी रिकामं होतंय. नेमकं कारण काय आहे ही गावं नाही मला. माझं एवढं का खटकतंय तुम्हाला प्रत्येक गोष्ट. मी इथं राहते ती का इथलं वातावरण तुम्हाला सगळं काय असेल ते मोकळं पाहिजेलाय. इथनं तर मी जाणार नाही. काय व्हायच ते होऊ द्या. मी इथनं हलणार नाही. तुम्हाला वाटत असेल हिला बोलल्यावर काय तर म्हणल्यावर वैतागानं निघून जाईल हिच्या आईबापाच्यात जाऊन राहीन. जमणार नाही. काय तुमच्या टकुरीवर कसं मिरं वाटायचं ती तर राहूनच बघा. तुम्ही तर आता काय होतंय काय नाही तुम्ही स्वतः डोळ्यानं बघताय. आता लय भिली तुम्हाला आजपर्यंत. तुम्ही लय भ्यादावलं मी लय भिली. वाटायचं कुठतर आपण ग बसाव कारण की आपण बाय माणूस आहे म्हणून ग बसत होती. पण आता जमणार नाही ती. काय तर उद्या बघा की काय होतंय काय नाही. कुठतर म्हणलं होतं आज सुधाड आपल्या लेकरांसाठी. पण ज्या माणसाला स्वतःच्या लेकराची सुद्धा किव येत नाही त्या माणसाला कुठल्या शब्दानं चांगलं बोलायचं. कुठपर्यंत त्यांच्या संग चांगलं राहायचं चांगलं वागायचं कुठपर्यंत. एक ना एक दिवस तरी चांगला उगवला ह्या अपेक्षानं राहिली होती आसुदाड म्हणायची. आता नाही. ठकाला महाठक झाल्याशिवाय चालत नाही. तर उद्या बापाकडे तर जाणारच माझ्या आईकड बापाकड माझ्या भावांकड. किती मिरच्या लागते ते तीच मला बघायचं. तुम्ही काय करताय काय नाही किती दिवस बाहेर राहताय ही बघू द्या की मला. पण त्याच्यावरच मला उद्या निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही किती दिवस बाहेर राहताय हीच मला बघायचं आहे. आता विचारते की पप्पाला विचारते आईला विचारते ह्याच्यावर काय करायचं काय नाही सांगते की ती पण मला. माझी हायती की अजून माझा निर्णय घेणारी हायती ना अजून. लग्न झालं म्हणून काय सगळं त्यांचा माझ्यावरचा अधिकार संपला असं नाही. त्यांची काल पण मी हाय आज पण लेख हाय. पण तुम्ही जी वागलाय ना माझ्या संग जी तुम्ही आता चालू केलं ही वाईट आहे. ही स्वतःचं डोकं जरा शांत ठेवून विचार करा की तुम्ही जी काय करताय ती बरोबर करताय का चुकीचं करताय. जरा विचार करून बोला. सोडचिट्टी तोंडाची गोष्ट नाही. काय तुम्ही जी म्हणता ना मला सोडचिट्टी ती ही तोंडाची गोष्ट नाही. ही शब्द तुमच्या तोंडात सुद्धा येऊन लागतो. काय ही शब्द तुम्ही काय रिकाम नाही. तुमच्या मागं 2 लेकरं आहेत ती. तोंडाला येईल ती काय पण बोलताय रागाच्या चिठ्ठीत. मला पण राग येतो या. जसं तुम्हाला राग येतो तसं मला पण राग येतो या. तुमचं जसं मन दुखतं तसं माझं पण दुखतंय ना मन. वैतागानं निघून गेला. जबाबदारीला तोंड फिरवलं. कुठली जबाबदारी उचलायचं म्हणले की नका आहे का नाही. निघून गेला तुम्ही. कशी करते कशी नाही तुझी तू बघ. मी हारणार इथली तर नाही ना. मी काल हारली होती ना मी आज हारणार आहे. काय येईल त्या दिवसाला मी तोंड पहिलं पण दिले ना आता पण देणार आहे. बोलणारी काय सगळीच असते ती.
तोंडाला येईल ती माणूस बोलतय, मागचा मोरचा विचार करत नाही. आणि तुम्ही तिथं थांबलाय ना, ते मला सगळं माहित झालंय तुम्ही कुठं हाय कुठं नाही. थांबा की थोडं दिवस तिथं. पप्पाला घेऊन नाही जर मी येईना आणि तिथनं तुम्हाला नाही जर ओढत घरी आणा ना, माझं नाव दुसरं ठेवा तुम्ही. त्यांच्या तालावर जी उड्या हाणताय का ना, ती तालच बघा उद्याच्याला कसा मोडती. लय तिथं राहून शिना गुलाटणे हाणताय, लय उड्या मारताय, काय पण बोलताय या. पाक सोडचिटीपर्यंत तुमची मजल गेली या. मी रडती ही तुम्हाला ढोंग सॉंग वाटतंय का? आ गेल्यापासून तुमच्या डोळ्यात एक टिपका आला का पाण्याचा? अहो त्याला मन आतनं रडावं लागतं तेव्हा डोळ्यात पाणी येतं. तुमचं मन दगडावणी झालंय, कसं तुमच्या डोळ्यात पाणी यायचं? लेकरा बाळाचं तुम्हाला कसं वाईट वाटायचं? नुसतं तुम्ही म्हणताय माझी लेकरं, त्या लेकरांबद्दल जर थोडी सुद्धा माया राहिली नाही तुमच्या मनात, थोडी किंचित सुद्धा माया राहिली नाही लेकरांबद्दल. हिथून जी घडणार आहे ना, चांगलंच घडणार आहे असं मला वाटतंय. आता उद्या कळतंय सगळं काय असेल ती. रात्र एवढे कशी जाते तीच मी बघती या. एवढे रात्र जाऊ द्या, सकाळ होणार आहे सामना आपला, आमने सामनेच. गाडी ऐकणार आणि हे करणार. गाडी माझी नेऊ नका म्हणलं तर नेली. तोंडाला येईल ती बोलला, बरं बोलू दे म्हणते ती. पप्पा पण म्हणलं बोलू दे, काय नादीला ग बसती तिथं तुमचं जास्तच चाललंय. भ्याच राहिलं नाही तुम्हाला, कुणाचंच भ्या राहिलं नाही. मी म्हणत नाही तुम्ही मला भ्या, पण धाक असतो थोडा का लय का होईना, थोडा धाक असतो घराचा, लेकरांचा, सगळ्या कुटुंबाचा. कुटुंबच तुम्हाला ठेवायचं नाही तर धाक कशाने राहणार आहे? तुम्ही कुटुंब सगळं जिकडं तिकडं करून टाकणार आहे तर धाक कशाने राहणार आहे तुम्हाला? जी तुम्हाला आता चांगलं चुंगलं करून खाय घालते ती ती रोज नसणार आहे. ती जी आता तुम्हाला तुमचं कान भरवते ती ती तुमच्या वाईट प्रसंगात नसणार आहे. ती काही ठेवलंय काय बगलला काढून शिना? किती समजून सांगायचं, किती वरडून सांगितलं तरी तुमच्या डोक्यात अवशिर नाही. कसे कसे टेन्शन घ्यायचं माणसानं? रोज उठले की नवा कुटाना काय तर लावलेला आहेच माग माझ्या. आ तुम्हाला हरवायचं आहे का मला? मी हारणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितले मी हारणार इथली नाही. सोडून तर तुम्हाला जाणारच नाही. सोडचिटीत सपनात काय, मी माझा जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोवर तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला ताळ्यावर आणूनच सोडणार. तर कशी ताळ्यावर आणती बघा तुम्हाला. परत घर सोडून जाताना 10 वेळा विचार केला पाहिजे की बाबा आपली बायको आपल्याला काय आडवागू देत नाही, असं विचार आला पाहिजे मनात. लेकरं आता माझ्यापाशी पण नाही ती. आता मी सांगणार नाही लेकरं कुठं आहे ती. लेकरं माझ्या माहेरात पण नाही ती. आता कुठं आहे ती लेकरं काय? आता ती तुम्ही ठरवा, तुम्ही विचार करा, चौकशा करा. पोरं कुठं आहे ती कुठं नाही ती. हिथं पोरं मी ठेवली नाही ती. तुम्ही ज्या शाळेत टाकलं होतं त्या शाळेतनं पण मी काढली पोरं. आता माझ्या मनानं पोरं मी जिथं चांगलं ठेवायची ती तिथं ठेवली ती. तुम्हाला पोरं बघायची असली तर पहिल्यांदा माझ्याकडे यावं लागणार आहे. मला विचारावं